नमस्कार मित्रांनो, मी सुशील माडी. आपले नंदाभवानी कम्प्युटर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, मी आज तुम्हाला NCMC बस कार्डची माहिती देणार आहे. तर त्याआधी मित्रांनो, ज्यांनी चॅनलला लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला याचे अपडेट मिळत राहतील. तर मित्रांनो, NCMC बस कार्ड म्हणजे काय? नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. तर मित्रांनो, हे एक छोटंसं असं कार्ड भेटणार आहे की ज्याच्यामार्फत बरेचशा अशा काम होणार आहेत. तर याची औपचारिकता उद्घाटन आपले देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी 4 मार्च 2019 रोजी केली. काही शहरांमध्ये हे कार्ड लागू देखील करण्यात आले. तर मित्रांनो, नुकतंच महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांनी प्रसिद्धीपत्रक नुकतंच जाहीर केलं आहे त्या कार्ड संदर्भात. तर पहिले आपण ते परिपत्रक बघूया, त्यानंतर मी कार्डची पुढची माहिती सांगतो. तर नुकताच 11 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांच्याकडून NCMC स्मार्ट कार्डबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले. यामध्ये परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी माहिती दिली आहे की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ म्हणजेच STच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पाट उगवली आहे. रोख व्यवहाराच्या पलीकडे जाऊन पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने ST महामंडळाने नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच NCMC प्रणाली लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मित्रांनो, म्हणजे 11 फेब्रुवारी 2026 रोजी या योजनेचा शुभारंभ करण्याचं किंवा या कार्डचं अनिवार्यता म्हणजे कंपल्शन करण्याचं ठरवलं आणि काही दिवसातच त्यांनी असं जाहीर केलं की हे कार्ड आता अनिवार्य राहणार नाही. तर मित्रांनो, त्यामध्ये देखील काही कारणं होती, पण पहिल्यांदा आपण या कार्डचे महत्त्व किंवा कार्डचे उद्दिष्ट काय होती ते जाणून घेऊया. त्यानंतर आपण माहिती करू की हे कार्ड कॅन्सल का झालं मित्रांनो. तर मग मित्रांनो, NCMC कार्ड हे कसं असेल? तर मित्रांनो, एक स्मार्ट कार्ड म्हणजे जसं की आपल्याकडे जसं ATM असतं, ATM प्रमाणेच देखील एक कॉन्टॅक्टलेस कार्ड असेल. या कार्डमध्ये एक चिप असेल, त्याची चिपद्वारे तुमचे सगळे व्यवहार हे ॲनालिसिस होत असतील. तर हे NCM कार्ड कोण कोण वापरू शकतं? जे शालेय विद्यार्थी असतात, जे नेहमी बसने ये जा करत असतात, त्यानंतर जे वयस्कर माणसं असतात, ज्यांना आपण सिनियर सिटीजन म्हणतो, ते देखील या कार्डचा वापर करू शकतात. त्यानंतर डिसॅबिलिटी पर्सन म्हणजे की ज्यांना मूकबधीर, अपंग हे व्यक्तींना जे कार्ड मिळालेलं असतं, त्यांचा UDID नंबर त्याला लिंक करून ते देखील ते कार्ड वापरू शकतात. तर मित्रांनो, NCM कार्ड काढण्यामागे सरकारचा एकच उद्दिष्ट होता की ॲक्च्युअल जो खरोखर ज्याला याचा लाभ व्हायला पाहिजे त्यांना याचा लाभ मिळायला पाहिजे. कारण की बरेचसे व्यक्ती हे आपल्या वयामध्ये तफावत करून मोफत बसचा फायदा घेत असतात. त्यानंतर हे कार्ड कुठं कुठं वापरता येईल तुम्हाला? हे कार्ड म्हणजे ॲज अ लाईक डिजिटल एक वॉलेट असून, समजा जसं की आपण फास्ट्रॅग करता जसं वापरत असतो की जसं फास्ट्रॅगवर आपण टोल नाक्यावर जेव्हा जातो, गाडी जेव्हा आपण त्या टोल नाक्याजवळ येते, तर त्या गाडीजवळ जो QR कोड लावला असतो तेथून ते स्कॅन करतं आणि त्याचं जी अमाऊंट असते ही डिडक्ट होते. सेम त्याच पद्धतीने हे कार्ड असणार आहे. या कार्डमध्ये देखील एक वॉलेट असणार आहे. त्या वॉलेटमध्ये तुमचं मनी तुम्हाला पहिलेच ॲड करून ठेवावं लागणार आहे. जेव्हाही तुम्ही प्रवास करत असणार तर तुम्हाला जो बस कंडक्टर असतो तो कार्डची मागणी करेल. कार्ड मागितल्यावर तुमचे जे प्रवासाचं भाडं होत असेल तर तुमचं कार्ड त्या ठिकाणी टॅप केलं जाईल मशीनजवळ. टॅप केल्यानंतर तुमच्या वॉलेटमधून त्या कार्डमधून तेवढी अमाऊंट डिडक्ट होईल. तर या वॉलेटमध्ये तुम्हाला रिचार्ज कसं करावं लागणार आहे? तर रिचार्ज आपल्याला 50च्या पटीने करणार आहे, म्हणजे की तुम्ही 50, 100, 150, 200 या पटीने आपण वॉलेटमध्ये बॅलन्स ॲड करू शकतात. तुम्हाला अगोदरच आपल्या वॉलेटमध्ये बॅलन्स ॲड करायचं असेल, इन फ्युचर त्याचं ॲप देखील येईल की तुमच्या वॉलेटमध्ये बॅलन्स किती आहे, की तुमचं आता वॉलेटमध्ये किती शिल्लक आहे, तुम्ही आतापर्यंत कुठं कुठं प्रवास केला, हे सगळे तपशील तुम्ही त्या वॉलेटच्या ॲपमध्ये तुम्ही बघू शकणार आहे. तर मित्रांनो, हे वॉलेट तुम्हाला कुठं कुठं यूज करता येणार आहे, की तुम्ही शॉपिंगला गेले तिथं देखील याचा यूज होणार आहे. तुम्ही रेल्वेचे तिकीट देखील या ठिकाणी काढू शकणार आहेत. त्यानंतर तुम्ही मॉलमध्ये गेले तर तुम्ही त्या ठिकाणी देखील याचा वापर करू शकणार आहात. अशा प्रकारे एकंदरीत NCMC कार्ड हे सोयीस्कर होतं. पण आता याचे बऱ्याच नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना याचं अडचणीला सामोरं जावं लागणार आहे. बऱ्याच जणांनी त्या संदर्भात कंप्लेंट देखील केल्या आहेत की
अजून तरी आम्हाला या कार्डाची गरज नाही, कारण की हे वापरण्यास आम्ही असमर्थ आहोत. अशा बऱ्याचशा कंप्लेंट, नंबर ऑफ कंप्लेंट याच्याकडे गेल्यात, महामंडळाकडे गेल्यात. म्हणून त्यांनी तुर्तास या योजनेला अनिवार्य नाही हे कार्ड असं घोषित केलं आहे. तर माझे सगळ्या मित्रांना विनंती राहील की जोपर्यंत कधीही हे कार्डबाबत काही संपूर्ण सखोल माहिती परिपूर्णपणे येत नाही, तोपर्यंत हे कार्ड कोणीही अजून जनरेट करू नका. कारण की हे कार्डचे फायदे तर भरपूर आहेत, पण त्याचे अनिवार्य करण्याचे कारण जसे की त्याबाबत अपुरी माहिती असणे, त्यानंतर जे प्रायव्हेट कंपनीने जो करार केला आहे, त्या करारामध्ये जे प्रायव्हेट एजन्सीजकडे हा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे किंवा प्रायव्हेट लोकांकडनं जे चार्ज आकारले जाणार आहेत ते वाजवीपेक्षा जास्त असू शकतात. शासनाने याचे दर ₹200 निश्चित केले आहे. त्यामुळे देखील अनिश्चितता या कार्ड संदर्भात जाहीर करण्यात आले आहे. तर मित्रांनो, पुढील माहिती येईपर्यंत तोपर्यंत तुम्हाला नक्कीच अपडेट देण्याचा मी प्रयत्न करेल. तोपर्यंत जय हिंद, धन्यवाद. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.